मला आयटम सोडून गेले म्हणून मी दुःखात आहे. समजून घ्या फादर. त्याच गोष्टीचं दुःख बिकायचं मला बोलायचं नाही. तुम्हाला पण गेलेली काय मी सोडून? पण नको ना. अरे मला लय सोडून गेलाय पण अशा फेकून दिला. चल 100% हे वय असतं थोडंसं प्रेमाचं ते ढकलून द्यायचं. हा. आलं उतू पावसाचं कसं पूर येतो, पूर आला वाहत गेला आपल्या सगळी बिड्या गेली वाहत. झुमका घालते. सात गजरा पांढरान शुभ्र होईन दंग काळी बिंदी काळी जी होती मनात तिलाच आणली तुळजापूरला. कांदा कापणारी पाहिजे होती, आयुष्याचा वांदा करून गेली. घाई लागले रे देवा देवा खरंच. कसली? लग्नाची तुला आवडतो काय? मी आवडतो तुला? नमस्कार पब्लिक, कशा तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नेक्स्ट पार्ट मध्ये. तर मागचा ब्लॉग बघितला नसेल तर लवकर जाऊन बघा, हा नेक्स्ट पार्ट आहे. सो आज आम्ही चाललोय फिरायला. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. झुमका घालते. सात गजरा पांढरान ते इतकी सुंदर होईन दंग काळी बिंदी काळी घालून माय गॉड, 15,000 पर्स 1.5 लाखाची पर्स तुटली काय? मेकअप चालू आहे बाई. इकडे आपला सिंगम, इकडे चंपा. चला आता डायरेक्ट खाली जातो. चला लेट्स गो. बॅगा बिगा घेऊन आले खाली. इकडे आपल्या 2 बबडी. चला आम्ही कशी आहेस? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. यार पोरगी छोटी नेता इकडे मागितली असती पोरीला. काय बोला, जी होती मनात तिलाच आणली तुळजापूरला. सही इकडे बघ. लय आवडले, मनाच्या ठोक्यात घुसले. पण million, zillion, jillion, dillion, cotillion times later. आम्ही ऊस प्यायला थांबलो, ऊसाचा रस. इकडे मामा हो दारू बदनाम करती. एकदा चस पंजाबी, इकडे गावठी. हा फादर माल पिएंगे हम तो माल पिएंगे. फकाट चस. अबे साले Million, zillion, jillion, dillion, cotillion times later. आता इथं कांदे आणायला पूर्ण शेतकरी वावर बघा कसलं आहे एकदम. बघा पोरीनं कोणीतरी तुम्ही विचार करा जरा माझ्याबद्दल. कारण काय बघा आता ताजा कांदा आणते जेवण बनवायला. किती किलो घ्यायचा? किती किलो घ्यायचा? पडशील तू. काय हे ऊस आहे ना? हा ऊस आहे. आणि तिकडे कांदे आहे. मामा गेलाय तिकडे. ठीक आहे बघा कोण तयार आहे काय ताजा कांदा कापायला माझ्या. म्हणजे तसे कांदे जास्तच घेऊ ना आपण. हा बघा कोण आहे काय तयार आता लवकर. आपण काय 50 किलो घेऊ, पण आता आहे तर 100 किलो घेऊ. मम्मीला तर घाईत लागले वाटत. कांदा डायरेक्ट शेतकरी. बाजारात असते बरोबर. हा नाही काय करतात ते पाईपात कांदा टाकतात तिकडून मोटर. काय विचारते प्रश्न. ते आबळांना पावसासारखा पडतो काय कांदा. तर कांदे घ्यायला गेलो पण चांगले नव्हते. कांदे चांगले. एक शायरी मारू काय? कांदा कापणारी पाहिजे होती, आयुष्याचा वांदा करून गेली. घाई लागले रे देवा देवा खरंच. कसली? लग्नाची. इकडे आहे ना मम्मी कापून द्यायला कांदा. हो माहिती. कशाला तुला पाहिजे? बायकोच्या हाताने. साले का खोपडी तोड साले का खोपडी तोड. 3 hours later. कोटला अक्कलकोटला सगळे अक्कल वाढवते. चला शॉर्टकट.
ओके लांबाड्यावर तुम्ही चला शॉर्टकट डायरेक्ट आतमध्ये डायरेक्ट आतमध्ये हॅलो दर्शनाला टिक्का बघा कसा टॉपचा लावलाय मस्त आहे डब्बा चला काहीच वेगळा विषय डायरेक्ट मागून एंट्री 3 तास कोण उभं राहील चला डायरेक्ट डेंजर डेंजर काम फुल ट्रॅफिक क्या अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी आतमध्ये बॅक साईडला बॅक साईड आहे बॅक साईड का बांधले रे हे का बांधले इच्छा पूर्ण हवी माझी एकच इच्छा आहे ये बातें बताई नहीं जाती नजर लग जाती है माझी एक इच्छा होती मामीची पोरगी पण पोरगी बारीक आता काय करणार मोठी असतीस तर माझ्याशी लग्न केलं असतं तू पप्पे नको घेऊ रे तू गप ना जरा बाबाचे पोरे बारीक आहेस म्हणून तुला आवडतो काय मी आवडतो तुला खूबसूरत है तू I love you मामाची पोरगी नुसते पप्पे घेते गप्पस गप्पस गपरे जर मोठी असतीस ना तर तू डायरेक्ट उठून घरी गप्पस हुआ जो दर्द भी तो हमको केस नीट कर माझी केस नीट केस आता निघालोय आम्ही दर्शन वगैरे भेटलं मस्त डायरेक्ट घरी चाललो बघू आता किती वाजतात किती वाजले 4 वाजलेत 4:30 पोहोचेपर्यंत रात्री सकाळ होईल 12 तास ट्रॅव्हलिंग आहे चला पुढे भेटू काहीच अक्कलकोटचं स्वप्न पूर्ण झालं कोणी कोणी किती अक्कल मागितली राणीला तर अक्कल तिथे आली वाटतं थोडीशी काय वाटतं मी काय मागितलंस काय इच्छा होती चांगली बुद्धी दे माझ्या अंकुला तुला चांगली बायको भेटू दे असं तरी बोलायचं कशाला एवढ्यात पाहिजे ती बायको त्याच्या ती तोंडात त्याला नुसती बायको. बायको. 2-3 करून द्यायला पाहिजेत मला तर वाटतं त्याला काय 2-3 करून द्यायला पाहिजेत डझन वर त्याला कुठं करता गेलाय सांगताय काय एक गेली तर दुसरी आहे मग काय हा 2-3 करून देऊ 100% 5 वर्ष थांब 5 5 वर्ष वर्षांनी बघू आणि 5 वर्षांनी मी म्हातारा होईन बाप्पा कधी अक्कलकोटला आले हो काय कुठलं पहिल्यांदा आणलो म्हणा बाबा पप्पा वैतागले लाईनीत उभा राहून म्हणून VIP एंट्री पप्पाला बोलून थांबा जुगाड करतो पण तुम्हाला छान दर्शन भेटले ना मग काय आम्ही डायरेक्ट आतमध्ये गेलतो माग मंदिराच्या ते आतमध्ये कुठं कुठं घुसलं तिथूनच कुठून तरी हे मला आम्ही बोलते ते भांडण चल. झालं ना तिथं त्याच्यात अडकलो ना त्या संकेताने मी बनून तुला हिरोईन तुझं समर्पण उद्या पण आज मी बोलेल म्हणून नको मला इम्रान आज मी वाटलं गेली का आता हे काही दुसरी काय बोला आता तुम्ही गेली की ती काय राणी नाही तर एक गेली की दुसरी हॅलो तुम्ही पण असंच करायचं वाटतंय पप्पा अशीच करायची हे आयटम सोडली की ती आयटम ती आयटम सोडली की दुसरी आयटम ती तिसरी आयटम या आयटम मी झाली काय असं घेऊन ना बसायचो चाल तिच्या आईला तुझ्या एक चाल ऍटिट्यूड बोलते आली तर आली नाही तर गेली ओपन ते गेली गेली सोडून गेली काय हा तसं करायचंय ना तुम्हाला पण गेलेली काय ती सोडून पण नको ना अरे मला लय सोडून गेल्या पण अशा फेकून दिला चल मग मी ऐकलंच काय
आम्ही लावलेली माया आज वायाला गेली. आणि सारखं हेच गाणं काय वाटतं मम्मी तुला मला भेटेल ना चांगली? भेटेल मग का नाही भेटणार असं 56 लागतील मग. ओ माय गॉड, पप्पांच्या 56 होत्या, मग माझ्या किती असतील? 40 एक असतील. म्हणून सांगते तू काही जास्त गडबड गोंधळ करू नकोस. 100. हे वय असतं थोडस प्रेमातलं ते ढकलून द्यायचं. हा. आलं उतू पावसाचं कसं पूर येतो, पूर आला वाहत गेला तर आपल्या दगडी बिडे गेली वाहत. आली की गेली. हो बिझनेस करू काहीतरी. अरे हो, पण बिझनेस मध्ये पैसे आले पाहिजेत ना. करू ना, तुम्ही आहे ना. मी किती दिवस आहे झालो म्हातारा आता. झालं 50 पार पण नाही हा, झाले. आता माझं नाही, किती 50 नाही, अजून नाही 55. पण 55. मी अजून किती 4-5 वर्ष काम करेन, नंतर बसून काय सिस्टम फाड देंगे. फॅन पक्के भेटत ना पोरी बिरी. पप्पा बोलतो तेवढ्या पोरी तुझ्या कशा काय पाठी. काय सांगू काल ऋतू? त्या पोरीला मी बोलत होतो तिथे ऐकत होते आता. पप्पा काय बोलते. पप्पा काय पण बोलते. बोलते माझ्यासोबत फोटो काढ. पप्पा त्या पोरीनं बोलते माझ्यासोबत पण फोटो काढा, मी बाप आहे त्याचा. काय यार, फॅन्स मेरे कट्टर. चला आता आम्ही निघालोय पेनला जायला. आता जाऊ हॉटेलला कुठेतरी बसू मस्त, कारण का पप्पांचा आता बर्थडे आहे. पार्टी देतात पप्पा. मला आयटम सोडून गेले म्हणून मी दुःखात आहे, समजून घ्या फादर. मदर झोपली. तू नाही त्याच गोष्टीचं दुःख बिकायचं मला बोलायचं नाही. हा. तुला फोडा लिटर आला. चला हॉटेलला जाऊ. लेट्स गो. छापूक झोप. आता आम्ही थांबलो इथे जेवायला हॉटेलला. चला इकडे बघा मामाच्या पोरीने इकडे वाट लावून घेतली. मामी आता काय हा, तू एकटी खा. तू एक काम कर, ताटावर बस. चला गाईच खाऊ आणि मग भेटतो. इकडे मम्मी सकाळपासून उपाशी. हो रे बाबा, मला खूप जोरात भूक टेन्शन लागली. आलंय. हा. ठीक आहे. त्यांचा व्हिडिओ